नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शनिवार स्पेशल गरमागरम नाश्ता. थंडीचे दिवस आहे, अशा वेळेला कढी आणि कुरकुरीत पकोडे खायची मजाच काही और असते. आज मी एक नाही, दोन नाही, तीन प्रकारचे पकोडे बनवले आहेत. आणि ही चण्याची भाजी. चण्याच्या भाजीचे पकोडे तर फारच छान लागतात. आता चण्याची भाजी जी खूप छान निघाली आहे आणि मी हे कढी पहिले बनवलेली आहे. याच्यामध्ये मी तडक्यामध्ये मोहरी, जिरं आणि लसण आणि सांबाराच्या काड्याची एक जुडी टाकलेली आहे. त्यानी ना कढी खूप छान लागते. आणि घरचंच हे ताक आहे, जे मी लोणी तूप बनवलेलं होतं, तेच ते ताक आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून एक छान एक कढी बनवलेली आहे. कढी उकळी आल्यानंतरच मी मीठ टाकते आहे. आणि हे थोडं-थोडं बेसनाचं साहित्य मी भिजवून ठेवलेलं आहे. आणि मी याच्यामध्ये ओवा, जिरं, अ, धणे आणि सगळं असं टाकून एक बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे. आता पकोडे बनवत आहे. याच्यामध्ये मी जास्त कांदा नाही टाकला, कारण मला पकोडे बनवायचे, कढी पकोडे बनवायचे होते. तर थोडंसं मी मध्यम आकाराचा थोडा छोटासा कांदा टाकला आहे आणि ओवा, जिरं, हिरवी मिरची सगळं टाकलं आणि छान असे पकोडे तळून घेत आहे. आणि थोडंसं मी ना सोडा पण टाकलेला आहे, पिंच एक, कारण क्वांटिटी खूप कमी आहे. आणि 2-3 प्रकारचे पकोडे बनवत आहे आणि छान कुरकुरीत तळून घेत आहे. आणि पकोड्याचा स्वाद खूप येत आहे. खूप छान येत आहे. पूर्ण घरामध्ये भाज्यांचा सुगंध येत आहे. आता मी तळून घेत आहे. आणि हे मी आत्ताच बनवलेली रेसिपी आहे शनिवार स्पेशल नाश्त्याला, कारण थंडीचे दिवस आहे आणि गरमागरम खायला सगळ्यांना आवडते, लहान असो मोठे असो. पकोडे म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात. तर बघू शकता हे आहे चण्याचे पकोडे. मी भाजी पण केली आहे आणि थोडीशी अ, पकोडे पण छान लागतात चण्याच्या भाजीचे, कारण भाजी खूप टेस्टी राहते. आणि थोडेसे मी फुलगोबीचे पण पकोडे बनवलेले आहे आणि तळून घेते आहे. आणि त्याच्यासोबत गरमागरम कढी आणि छान एक नाश्ता बनून जातो. तर बघू शकता तुम्ही, सगळे पकोडे मी तळून घेत आहे. आणि आता बघा मित्रांनो, गरमागरम कढी आणि असे 3 प्रकारचे पकोडे. शनिवारचा नाश्ता एकदम रेडी. थंडीच्या दिवसात असा नाश्ता खाल्ला की दिवसभर फ्रेश वाटते. जर तुम्हाला आजचा हा शनिवार स्पेशल नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सोप्या घरगुती रेसिपी